नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाजनको ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी या पदाची बुलढाणा केंद्रावरील शारीरिक क्षमता चाचणी पीईटी आणि मनोविश्लेषण सायकोमॅट्रिक टेस्ट चाचणीबाबत एक नवीन सूचनापत्र आलेलं आहे. आता बघा, या सूचनापत्रामध्ये देण्यात आलेलं आहे की तुमची पीईटी आणि मनोविश्लेषण चाचणी कोणत्या तारखेला होणार आहे याबद्दलची माहिती सांगण्यात आलेली आहे. ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. आणि त्यासोबतच बघा, सायकोमॅट्रिक टेस्ट कशा प्रकारे असते याबद्दलची पण माहिती मी देणार आहे. भरपूर विद्यार्थी कमेंट करत होते की त्यांना माहिती नाही की सायकोमॅट्रिक टेस्ट कशा प्रकारे असते, त्याबद्दल पण मी माहिती देणार आहे. म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या भरतीची संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 9 सप्टेंबर 2025 या तारखेला एक सूचनापत्र आलेलं आहे. आता बघा, विषयामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की महानिर्मिती जाहिरात क्रमांक 3/2025 अन्वये सुरक्षा संवर्गातील कनिष्ठ अधिकारी सुरक्षा म्हणजेच की ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर या पदाची बुलढाणा केंद्रावरील शारीरिक क्षमता चाचणी आणि मनोविश्लेषण सायकोमॅट्रिक टेस्ट चाचणीबाबत हे जे पत्र आहे ते आलेलं आहे. आता बघा, त्याच खाली काय माहिती देण्यात आलेली आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. उपरोक्त विषयास अनुसरून महानिर्मिती कंपनीमार्फत सरळ सेवा भरती अंतर्गत जाहिरात क्रमांक 3/2025 अन्वये कनिष्ठ अधिकारी सुरक्षा ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी यांची रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाद्वारे भरण्याकरिता सरळ सेवेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. ऑनलाईन परीक्षांती शारीरिक क्षमता चाचणीसाठी पीईटी तात्पुरते पात्र ठरत असलेल्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी पीईटी बाह्य स्त्रोत भरती संस्थेमार्फत दिनांक 2 ते 4 सप्टेंबर 2025 दरम्यान सातारा आणि बुलढाणा येथील केंद्रावर आयोजित करण्यात आलेली होती. सदरील परीक्षेसाठी तात्पुरते पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादीसह सविस्तर सूचना संदर्भ क्रमांक 3 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता जर बघितलं तर बघा, मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की बुलढाणा आणि सातारा या सेंटरवर 2 ते 4 सप्टेंबर या तारखेला तुमची शारीरिक क्षमता चाचणी होणार होती. पण त्यापैकी जर बघितलं तर फक्त सातारा सेंटरवर तुमची शारीरिक क्षमता झालेली आहे आणि बुलढाणा केंद्रावर अतिवृष्टी पाऊस आल्यामुळे ते मैदान जे आहे ते ओले झालेले होते आणि त्यानुसार जर बघितलं तिथं पीईटी म्हणजेच की फिजिकल एफिशियन्सी टेस्ट झालेली नव्हती. आता त्याच खाली बघा, इथं सांगण्यात आलेलं आहे की तथापि 1/9/2025 रोजी बुलढाणा येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे सदरील केंद्रावरील शारीरिक क्षमता चाचणी पीईटी परीक्षा संदर्भ क्रमांक 4 वरील सूचनेनुसार पुढे ढकलण्यात आलेली होती. त्याबद्दलची पण मी माहिती माझ्या युट्यूबवरती तुम्हाला दिलेली होती, ती तुम्ही बघितली असेलच. त्याच खाली बघा, आता बुलढाणा येथील केंद्रावर दिनांक 2 ते 4 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित शारीरिक क्षमता चाचणी पीईटी परीक्षा दिनांक 16 ते 18 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. बघा, जे बुलढाणा केंद्रावर 2 ते 4 सप्टेंबर या तारखेला जे शारीरिक क्षमता चाचणी आयोजित करण्यात आलेली होती, आता ती चाचणी जी आहे ती 16 ते 18 सप्टेंबर या तारखेला आयोजित करण्यात येत आहे. सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. जे कोणी उमेदवारांना बुलढाणा सेंटर मिळालेलं आहे त्यांच्यासाठी आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजेच की दिनांक 2, 3 व 4 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित शारीरिक क्षमता चाचणी पीईटी अनुक्रमे दिनांक 16, 17 व 18 सप्टेंबर 2025 रोजी पार पाडण्यात येईल. बघा, तुम्हाला लिस्टमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना 2 तारखेला बोलवण्यात आलेलं होतं त्या विद्यार्थ्यांनी 16 तारखेला जावे लागणार आहे आणि 3 तारखेचा विद्यार्थी जो म्हणजे की लिस्टमध्ये नाव आहे त्यांना 17 व 18 तारखेला जे 4 सप्टेंबरला नाव आहे ते विद्यार्थी 18 सप्टेंबरला जातील. याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि त्यानुसार जर बघितलं, ज्या उमेदवारांना दिनांक 2 ते 4 सप्टेंबर 2025 च्या तुकडीत बोलावले होते अशा उमेदवारांनी अनुक्रमे 16 ते 18 सप्टेंबर 2025 तारखेस शारीरिक क्षमता चाचणी पीईटी परीक्षेसाठी बुलढाणा येथील केंद्रावर उपस्थित राहावे. तसेच काही अपरिहार्य कारणास्तव नैसर्गिक आपत्तीमुळे परीक्षा पार पाडणे शक्य नसल्यास त्याबाबत उमेदवारांना लवकरात लवकर सूचित करण्यात येईल, याबद्दलची पण माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे 2 ते 4 सप्टेंबर आहे त्यांना 16 ते 18 या दरम्यान तुम्हाला जावे लागणार आहे बुलढाणा सेंटरवरती. आता बघा, जे मनोविश्लेषण चाचणी आहे याबद्दलची पण माहिती देण्यात आलेली आहे. इथं बघा, सातारा येथील केंद्रावर दिनांक 2 ते 4 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे की पीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि बुलढाणा येथील केंद्रावर 16 ते 18 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित शारीरिक क्षमता चाचणी पीईटी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची मनोविश्लेषण चाचणी सायकोमॅट्रिक टेस्ट परीक्षा त्याच केंद्रावर दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
बघा, सातारा येथील जे विद्यार्थी 2 व 4 सप्टेंबरला तिची शारीरिक क्षमता झालेली होती, त्या परीक्षेत जे उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांना मनोविश्लेषण चाचणीसाठी दिनांक 19 सप्टेंबर 2025 या तारखेला जावे लागणार आहे आणि त्यासोबतच जे कोणी उमेदवार बुलढाणा येथील 16 ते 18 सप्टेंबर या तारखेला तुमची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होणार आहे. त्यामध्ये जेवढे काही विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांना 19 सप्टेंबर 2025 रोजी त्या सेंटरवरती तुमची सायकोमेट्रिक टेस्ट असणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. याशिवाय यापूर्वी महानिर्मिती सूचना क्रमांक 7204 दिनांक 12/8/2025 मध्ये नमूद इतर व सर्व अटी व शर्ती आणि सूचना अबाधित राहतील याची उमेदवारांना नोंद घ्यावी. जे की बघा, सर्वात आधी त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली होती, जे की मी तुम्हाला संपूर्ण जे माहिती आहे माझ्या टेलिग्रामवरती शेअर केलेली आहे. आता बघा, ही जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बघितली नसेल त्यांनी बघून घ्या आणि जो विद्यार्थी अजूनपर्यंत टेलिग्रामला जॉईन झालेला नसेल तो जॉईन होऊन जा, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट संपूर्ण तुम्हाला मिळत राहील माझ्या चॅनलवरती. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही की सायकोमेट्रिक टेस्ट म्हणजे काय असते आणि कशा प्रकारे असते, तर याबद्दलची माहिती पण मी तुम्हाला देतो, म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा, सायकोमेट्रिक टेस्ट कशा प्रकारे असते याबद्दल आपण जाणून घेऊया. आता बघा, तुम्ही इथं बघू शकता सायकोमेट्रिक प्रॅक्टिस क्वेश्चन बद्दलची माहिती यामध्ये मी दिलेली आहे, जी की संभावना असू शकते की अशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतात. आता बघा, सर्वात आधी आपण समजून घेऊया की सायकोमेट्रिक टेस्ट म्हणजे काय. तर बघा, सायकोमेट्रिक म्हणजे की मनाचे मोजमाप. यामध्ये बघा तुमच्या चाचण्या ज्या आहे, पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे की तुमचे व्यक्तिमत्व, तुमच्याकडे निर्णय क्षमता घेण्याची कशी ताकद आहे म्हणजे की डिसिजन मेकिंग कशा प्रकारे तुम्ही घेतात, आणि त्यासोबतच बघा तुमची ऍप्टिट्यूड म्हणजे की बुद्धिमत्ता कशी आहे, आणि त्यासोबत तुमचा बिहेवियर स्वभाव कशा प्रकारे आहे, संपूर्ण जे आहे सायकोमेट्रिक टेस्ट मध्ये ऍड होते आणि त्यानुसार तुमची जी आहे सायकोमेट्रिक टेस्ट केल्या जाते. यामध्ये बघा पर्सनॅलिटी टेस्ट असते, त्यासोबत बघा सिच्युएशनल जजमेंट टेस्ट असते. यासोबतच तुम्हाला एक्झाम्पल म्हणून तुम्हाला समोर पण क्वेश्चन दिसून येणार आहे, तुम्ही इथं बघू शकता. त्याच खाली जर बघितलं आपण तर बघा वर्ड असोसिएशन टेस्ट म्हणजे की यामध्ये बघा तुम्हाला एक वर्ड दिला जाणार आहे डिसिप्लिन नावाचा, म्हणजे की उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगत आहे आणि त्यावरती जर बघितलं तुम्हाला एक सेंटेन्स लिहायचा आहे 15 सेकंड मध्ये तुम्हाला इथं टाइम देण्यात आलेला आहे. म्हणजेच की एखादा जर तुम्हाला शब्द दिला तर तुमची बुद्धिमत्ता कार्यक्षमता कशा प्रकारे करते तुम्हाला त्यावरून म्हणजेच की तुम्हाला या सायकोमेट्रिक टेस्ट मध्ये सॉल्व्ह करायचं असते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं तुम्हाला तर बघा TAT म्हणजेच की बघा थीमॅटिक ऍप्रिसिएशन टेस्ट, याकडून जर बघितलं तुम्हाला तर अशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. जसे की बघा पोलीस चेकिंग व्हेकल याच्याबद्दल जर बघितलं तर तुम्हाला एक शॉर्ट स्टोरी लिहायची असते, म्हणजे की तुम्हाला एक वाक्य दिलं जाणार, त्यावरून तुम्हाला एक शॉर्ट स्टोरी लिहायला लागणार आहे, म्हणजे की 4-5 लाईनची. त्याच खाली जर बघितलं तर बघा लॉजिकल सिरीज वरून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील ऍप्टिट्यूड नुसार, तुम्ही इथं बघू शकता. त्याच खाली जर बघितलं तुम्हाला तर अशी संपूर्ण जे आहे 5 टाईप तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे. आता बघा, मागील काही भरती जर झालेली असेल तर त्यामध्ये सायकोमेट्रिक टेस्टचे जे क्वेश्चन आहे मी भरपूर शोधायचा प्रयत्न केला, पण मला काही मिळालेलं नाही. पण मी तुम्हाला सांगू शकतो की अशा प्रकारे तुमचे जे क्वेश्चन आहे ते येऊ शकता, म्हणून यानुसार तुम्ही तयारीला लागून जा. आणि ही जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर मी माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे, त्यावरून तुम्ही बघून घ्या आणि याच्या संबंधी तुम्ही YouTubeवरती सर्च करून त्याबद्दलची माहिती जाणून घेऊ शकता की कशा प्रकारे आणखी डिटेलमध्ये क्वेश्चन येऊ शकतात. मी तुम्हाला त्यानुसार एक प्रॅक्टिस क्वेश्चनची सेट दिलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता प्रत्येक टेस्टनुसार की कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतात. तर बघा, अशा प्रकारची याची महत्त्वपूर्ण माहिती होती जी मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता जर बघितलं तर बघा, जेवढे काही बुलढाणा इथे पात्र झालेले उमेदवार असतील त्यांना 16 ते 18 या तारखेदरम्यान फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी जावे लागणार आहे आणि त्यानंतर दोन्ही उमेदवार म्हणजे सातारा सेंटरवरील आणि बुलढाणा सेंटरवरील पात्र उमेदवारांना सायकोमेट्रिक टेस्ट करिता 19 सप्टेंबर या तारखेला जावे लागणार आहे. एवढं संपूर्ण विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि या भरतीची माहिती तुम्हाला मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांना यांच्याबद्दल काही माहिती पोहोचली नसेल त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना माहिती पडेल. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.